झी 24 तास एक पाऊल पुढे. नक्की करेन ना, पण महाराष्ट्राने काय होते, केंद्रातले घोटाळे आहेत ते. अरे पण मी म्हणतो भारत बंद करा ना त्याच्यासाठी. विनाकारण काहीतरी विचारायचं म्हणून प्रश्न विचारू नका. माझं असं म्हणणे मी आता सांगितलं, याच्यावरती बंद करणार असाल तर पूर्णपणे पाठिंबा आहे. कशासाठी? एफडीआयमुळे दलालांची आणि अडचणींची साखळी तुटून त्याचा फायदा आता तरी कस्टमर होईल असं वाटतंय. नक्की. पण ज्या वेळेला एफडीआय आणि बघा पहिली एकदा मोनोपोली तयार झाल्यावर त्या भारतीय पहिली गोष्ट लक्षात घ्या, परदेशी गुंतवणूक ही जर समजा बघितली तर जगभरामध्ये असंख्य देशांमध्येही आहे. असा कोणता देश उद्ध्वस्त झाला मला जरा सांगा, किंवा त्या देशातली जनता अशी उद्ध्वस्त झाली, त्या देशातले व्यापारी उद्ध्वस्त झाले, असं काही झालंय का देशात जगात? त्यांचं मार्केट कॅप्चर करून झाल्यानंतर अरे मी तेच म्हणतो ना, त्यांचं काही कायदे केले पाहिजेत असं. अर्थात काही त्रुटी असतील तर सुधारल्याच पाहिजेत, त्या खरं तर विरोधी पक्षाने सांगितल्या पाहिजेत. त्रुटी नसतील असं काही माझं म्हणणं नाहीये, परंतु ओव्हरऑल जर समजा आपण बघायला गेलं तर ही चांगली गोष्ट आहे. त्याच्यातल्या त्रुटी तुम्हाला सुधारता येतात. त्याच्यातल्या त्रुटी जर त्यातल्या त्रुटी काही असतील, माझं पंतप्रधानांनाही पत्र जाणारच आहे माझं. त्याच्यातल्या काही ज्या थोड्या बहुत ज्या काही त्रुटी असतील त्या सुचवण्यासारख्या आहेतच. तुम्ही पण असा एक मुद्दा येतो की एफडीआयचा निर्णय हा गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. कोळसा खाणीचा जेव्हा भ्रष्टाचार बाहेर पडतो, काँग्रेस अडचणीत येतं, त्यावेळेसच असे लोकहिताचे म्हणजे जसं मी हेही वाचलं. मला असं वाटतं की तो कोळसा घोटाळा दूर करण्यासाठी म्हणून एफडीआय आणलं आणि मग आता सगळ्यांचं लक्ष एफडीआय वरती टाकलं वगैरे वगैरे. हा एक राजकारणाचा भाग होऊ शकतो, कळलं का? याच्यावरनं काही कोळसे घोटाळ्यावरती तुम्ही दुर्लक्ष करायची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. आणि मला असं वाटतं की सुशीलकुमार शिंदेसारखी लोक आहेत तोपर्यंत याच्यावरती या घोटाळ्यांवरती दुर्लक्ष होणार नाही, कारण ते सतत काहीतरी बोलत राहणार या सगळ्या विषयांवरती. म्हणजे घोटाळा कोळशाचा सोडा त्यांनी बोफोर्स पण काढलं. त्याच्यामुळे आत्ताच्या लोकांना, जनरेशनला बोफोर्स माहिती नव्हतं, त्यांनाही कळायला लागलं की बोफोर्स नावाचा काहीतरी ह्याच्या अगोदर घोटाळा होऊन गेलाय. त्याच्यामुळे त्यांच्यासारखी लोक आहेत तोपर्यंत या घोटाळ्यांची चिंता करण्याची गरज नाही, म्हणजे लक्षात न ठेवण्यासारखी. त्याच्यावरतीच लक्ष तुम्ही केंद्रित केलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की एफडीआय सारख्या गोष्टींवरती जर काही सूचना असतील, हरकती असतील तर त्या केंद्र सरकारला सुचवल्या पाहिजेत. याचं कारण मुळात ही गोष्ट अटलजींच्या सरकारच्या वेळेलाच जर समजा आली होती तर मग विरोध करण्यासारखं आता काय आहे, याची काय आवश्यकता नाही. ठीक आहे. या अगोदर पण तुम्ही काँग्रेस धार्जिणी भूमिका घेतली असं वारंवार एक दोन वेळा म्हटलं गेलं. आता ही भूमिका पण काँग्रेस धार्जिणी नाही, पण मी राष्ट्रपतींना मतदान नाही केलं ना. पिटिशन फाईल की उसपे क्या कहेंगे? म्हणजे तेच तर दिलं होतं ना, तुमचा तो आहे ना कार्टूनिस्ट, त्याने तेच कार्टून काढलं होतं. तुमच्याकडे ज्या वेळेला फाशी जाहीर होते त्या अफजल गुरुलाही अजून फाशी देत नाही आहात, आणि हे त्यांचं हीच नाटकं चालणार. शिक्षा जाहीर झाल्यावरती तातडीने तुम्ही ती शिक्षा पूर्ण करायला पाहिजे. राज्य एक नॅशनल सॅम्पल सर्व्हेने काल सर्वेक्षण दिलं की महाराष्ट्रात जे स्थलांतर होतं ते त्यातलं 70% हे महाराष्ट्रात, मुंबईत जे स्थलांतर होतं ते 70% महाराष्ट्रातीलच लोक आहेत. हो ना, मग माझा विरोध नाही येतो. झी 24 तास एक पाऊल पुढे.